अगोदर इंजिनिअरिंगला पाठवूया, म्हणजे हा तशी काहीतरी पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे डोक्यात हे की हे होणार नाही आहे. त्याला ते सेकंड प्लॅन म्हणतात. तुम्ही जो प्लॅन करतात ना तोच येतो आयुष्यामध्ये. अनेक लोक सेकंड प्लॅन करतात आणि त्यांना सेकंडवरच काम करावं लागतं. मनात काय बघितलं? मनात आहे भीती. मी हे करेल पण नाही झालं तर काय? आपण विमानात बसल्यानंतर पहिला हा विचार करतो का हे पडलं तर काय करणार, आपण आधीच व्यवस्था करून ठेवू, असं असतंय. माझ्या सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना माझं आव्हान आहे, नवीन पिढीला मनातून भीती पूर्ण काढून टाका. या जगात जो जो माणूस भीती घेऊन वावरतो तो कोणतीच स्पर्धा परीक्षा पास नाही होऊ शकत. कारण त्या भीती म्हणजे एक प्रकारचा व्हायरस असतो आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. झालंय? हां, दीपसम काय 6 नंबर बघू देत. 6 नंबर. हां, हां तेच सुरू करा. तेच यशदा. मी तर भेटणार म्हटले. माझे असिस्टंट म्हटले ती एक तर धक्का बसला होता तिला त्या मुलीला बघून. ते म्हटले सर अशी अशी एक मुलगी आली आहे आणि असं म्हणतीये. मी बाहेर बघायला आलो आणि मी ढसाढसा रडायला लागलो. त्याचं कारण होतं त्या मुलीला एक पाय आणि एक हात होता फक्त. एकच पाय एकच हात आणि ती अशी बसलेली होती, छोटं शरीर. मी तिला म्हटलं ये बेटा. काय म्हणते? ती मुलगी मी भेदरलेलो आणि ती मात्र एकदम कॉन्फिडंट. ती काय म्हणते मला माहिती आहे? सर तुम्ही खूप चांगलं काम केलं म्हटले सर. अंध अपंगांसाठी पण त्यांनी अधिकारी व्हावं म्हणून तुम्ही केंद्र सुरू केलं, तर मी तुम्हाला अभिनंदन करायला आली म्हणे. ठीक आहे, तुझे शब्द बघा एकदम क्लिअर. पुढचं वाक्य आहे का? पण तुम्ही ते शेवटच्या वर्षालाच घेतात म्हणे दत्तक. मी आता 12वी पास केली म्हटले आणि मला 67%. मी कॉलेजलाच गेली नाही कारण मला प्रवास करताना लोक ढकलून द्यायचे म्हणे बसमध्ये, तर मी घरी बसून अभ्यास केला. 67%. तिचं नाव रीना बारेला. ती आदिवासी समाजातली पावरा कम्युनिटीतली मुलगी. तिचे वडील आणि आई लोकांच्या शेतावर झोपडकडून राहतात आणि तिथे ती राहते. एक हात नाही, पाय नाही, पावरा, शिक्षणाचा घरात दूरपर्यंत संबंध नाही. आणि ती पोरगी म्हणते मला तुम्ही आताच 3 वर्षासाठी दत्तक घ्या म्हणे सर, कारण शेवटच्या वर्षापर्यंत माझ्या घरचे मला काय करतील मला माहित नाही, कारण माझं लग्न पण होणार नाही म्हणे सर. ते वेगवेगळ्या मांत्रिकांना बोलवतात म्हणे घरी, तर मला तुम्ही आत्ताच दत्तक घ्या. मला माहिती आहे म्हणे तुम्हाला खर्च जास्त लागेल आणि तुमच्याकडे अडचण आहे, पण कसं आहे म्हणे सर 3 वर्षांचा प्रश्न आहे, नंतर मी UPSC परीक्षा देणार आहे म्हणले, मी कलेक्टर होणार आहे आणि माझा पगार झाला की तुमचे पैसे देऊन टाकेल. साला काय आत्मविश्वास आहे. क्लॅरिटी देणार आहे, पास होणार आहे, तुम पगार झाला तुमचे पैसे देणार आहे. आपली पोट्टी काय म्हणतात, UPSC ट्राय करतोय आणि झालं तर बघूया, नाही तर मग दुसरं काहीतरी आता करायला आपल्या हातात थोडी असतं ना, देवाची इच्छा वगैरे. रिकामचोट काहीतरी भरून ठेवलेलं डोक्यामध्ये. कसं आहे सगळं आपल्या हातात, मग कोणाच्या हातात असतं? लागलं का? तू ये ना. काय होतंय? ग्रेट. डाटा हां हेच नाही थांबा प्रवीण. हे अख्खं जग तुम्ही जे बोलतात ना त्याच्याने निर्माण होतं मित्रमैत्रिणींनो. लक्ष द्या, मी आज तुम्हाला खूप छान सांगून देईल, माझा मूड चांगला लागलाय आज. हे अख्खं जग माणूस जे बोलतो त्याच्यातून निर्माण होतं. जग माणसं निर्माण नाही करत, माणूस जग निर्माण करतं. बोलावं लागतं अगोदर. एक असाच मालेगाव तालुक्यातला खेड्यातला मुलगा गेला होता बडोद्याच्या महाराजाची निवड होण्याच्या ठिकाणी आणि म्हटला होता मी इथे राजा होण्यासाठी आलेलो आहे. सयाजीराव गायकवाड इंटरव्ह्यू घेत होते, राजाचा वारस शोधत होते आणि प्रत्येकाला विचारत होते तू इथे का आलाय, तू इथे का आलाय. याने एकट्याने उत्तर दिलं होतं मी इथे राजा होण्यासाठी आलोय. असं नाही पहा, आता तुम्ही जर निवड केली, तुमचे आशीर्वाद वगैरे मिळाले तर आपलं काम काय बावळटपण आहे. मी इथे राजा होण्यासाठी आलोय आणि त्याची निवड केली. तुम्ही बोला, आधी बोलायला सुरुवात करा आणि तसाच विचार करा, तसंच तुमच्या जीवनात घडेल. काहीच दुसरं ठरत नाही. हे आत्ता जेवढं घडतंय ना, हा सगळा मी अगोदर विचार करून ठेवलाय, याच्यानंतरचाही विचार करून ठेवलाय. या जगातल्या किमान 1 कोटी वंचित मुलांच्या आयुष्याला समृद्ध केल्याशिवाय मी या जगाचा निरोप घेणार नाहीये. हे एकदम क्लिअर आहे.
काहीच शंका नाही, काहीच नाही. या संबंध देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन केल्याशिवाय मी या जगाचा निरोप घेणार नाहीये. करणार म्हणजे करणार. पुढच्या 10-15 वर्षामध्ये परिवर्तन आणि क्रांती. हे शिक्षणाच्या उद्देशापासून क्रांती करावी लागणार आहे. आपण भरकटून जातोय. उद्देश शासनाचा चुकीचा नाहीये, फक्त आपला मूळ जीवनाचा उद्देश चुकलेला आहे. आपल्याला असं वाटतंय की पैसा मिळाला, पद मिळालं म्हणजे सगळं काही उत्तम होतं. का रे बाबा, काय सुरू करून टाकलं? हा आवाज, हा आवाज पाहिजे ना. बापरे. सो आजपासून नकारात्मक बोलायचं नाही. खबरदार, लाज वाटली पाहिजे काही नाहीचा विचार करताना. UPSC अनेक लोक का देत नाही माहितीये? स्वतःवर तेवढी ताकदच नसते आणि विश्वास नसतो की आजपर्यंत मी अभ्यास केला नसेल म्हणून काय हरकत नाही. आजपासून मी जे ठरवणार आहे मी करून दाखवणार. आजपर्यंत जे केलं नाही ना ते करण्याची ताकद माझ्यात आहे, कारण मी सगळं ते घेऊन आलेलो आहे. असं म्हणून काम करणारे लोक नाही आहेत. आणि म्हणून छोटी छोटी स्वप्न. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत समजापेक्षा गैरसमजच जास्त पसरवलेले आहेत. आपल्यासारख्याचं काम नाही, लय अभ्यास करावा लागतंय. मग करावंच लागतंय ना. कोणाला मेहनत करावी लागत नाही या जगात? मला सांगा, असं एक क्षेत्र दाखवा. आमच्या इच्छा पण तशाच आहे. कमीत कमी श्रमात, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कोणतं क्षेत्र कमवून देईल ते छान. आम्हाला श्रम नकोय, आम्हाला कष्ट नकोय. चालेल असं. तुम्हाला खूप कष्टाची तयारी असेल तर स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात या. सुंदर क्षेत्र आहे. तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात स्पर्धा परीक्षांना आम्ही? इट इज पेड सोशल सर्व्हिस. महात्मा फुल्यांनी जे केलं ते करायला मिळतंय आणि पुन्हा पगार भेटतंय. विवेकानंदांनी काय केलं ते करायला मिळतंय. महर्षी कर्व्यांनी केलं ते करायला मिळतंय. पेड सोशल सर्व्हिस. समाजाचं काम करायचं आणि पुन्हा पगार घ्यायचा. इतकी मोठी संधी आम्हाला माहितीच नाही. आम्हाला पण फक्त कलेक्टर माहिती आहे. आम्हाला इंडियन फॉरेन सर्व्हिस माहितीच नाही. मी जे सांगितलं होतं ना त्या ताईला की ते ड्रेस बघा तुम्ही, 30 ऑप्शन का बघतो ताई आपण? अजून चांगला असेल तर तो सुटून जाता कामा नये. बरोबर आहे ना? आपल्याला पर्यायच माहित नाही. इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये काय सुंदर काम करता येतं. तुम्ही आयुष्यात किमान 15-20 देशांमध्ये भारताचे अँबॅसेडर म्हणून जातात. गंमत आहे. आता जर हे माहितीच नसलं तर जाण्याचा प्रश्न येतो का? प्रश्नच येत नाही. आम्हाला पर्यायच माहित नाही. इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस किंवा इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसमध्ये UPSCतून जेव्हा पास होतात, माझा एक मित्र आहे, 1500 कोटीच्या चेकवर त्याची साईन होते आणि तेव्हा सगळ्यांचं हे होतं. बजेट 1500 कोटीचं एका डिव्हिजनचं, त्याच्या विभागाचं, आणि तो त्याचा प्रमुख आहे. 1500 कोटी शून्य माहिती आहे किती येतं? मला नाही माहिती. बाकी थोडी सी है जिंदगी. मी 9 वर्षाचा होतो आणि चिकनगुन्ह्याच्या साथीमध्ये माझे डोळे गेले. डोळ्यांची गरज ही फक्त जग बघण्यासाठी असते, तर जग समजण्यासाठी दृष्टिकोनाची गरज असते. दीपस्तंभ ही एक कमर्शियल संस्था आहे असं कधी मला वाटलं नाही. तिथे आम्हाला एक गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि शिक्षण तर मिळतंच, पण त्याशिवाय आमच्या प्रेम, जिव्हाळा, मार्गदर्शन अशा प्रकारच्या भावनिक गरजा सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होतात. तर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा ठरवलं की मी IAS होणार. आम्ही दोघी इथे दीपस्तंभ फाउंडेशनमध्ये आलेलो आहोत कोल्हापूरवरून. आम्ही दोघी बाय बर्थ ब्लाइंड आहोत आणि आम्हाला दोघींनाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रही देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती. कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती. हे सगळे अंध विद्यार्थी आहेत आपल्याकडचे. त्याचं बोलणं ऐकलं तुम्ही? तो काय म्हटला? आणि मी आता ठरवलंय मी IAS होणार आहे. इतक्या आत्मविश्वासाने सुरुवात झाली पाहिजे. न दिसताना अभ्यास कसा करत असतील? जस्ट इमॅजिन. ब्रेलने आपण सगळी ब्रेलची पुस्तकं तयार करतोय, ऑडिओने त्यांना रीडर लावलेत, ते चर्चा करतात.
तुम्हाला माहिती आहे रेकॉर्डरने अभ्यास करतात, असे तासन तास 8-8 तास 7-7 तास रेकॉर्डर घेऊन ऐकत असतात, फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करतात. पुढच्या 2-3 वर्षात महाराष्ट्रात आणि भारतात आपल्याकडची मुलं अंध असतील, अपंग असतील, दोघं पाय नाही, दोघं हात नाही, आणि ते कमिशनर म्हणून येतील, ते कलेक्टर म्हणून येतील. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से सब कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आपका हौसला बढ़ाने के लिए मैं आया हूं. टेक्निक वगैरह फार मोठ्या गोष्टी नाही आहेत. इट इज अवेलेबल ऑन गुगल. एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑनलाईन ऑल्सो. मुळात असं आहे, आपण हे का करतोय, काय विचाराने करतोय, कशी सुरुवात करतोय, याला फार महत्व आहे. एक हे बघाल जरा प्लीज त्याच्यामध्ये. मान सन्मान खूप असतो. ते वर्क प्रोफाईल तुमच्याकडे आहे का? सगळ्यांनी लक्ष द्या. करिअर कधीच विषयांवरून ठरवायचं नसतं. अर्ध्याहून जास्त जनता म्हणते आमच्या पोराला जनरल नॉलेज लय आवडतंय, त्याला UPSCलाच टाकायचंय. अरे ते विषयांवरून करिअर नाही ठरत बाबा. मामाच्या गावाला जायचंय एक, आणि दुसरं बसने जायचंय. महत्वाचं काय? मामाच्या गावाला जायचंय का बस ट्रेन हे महत्वाचं आहे? ते माध्यम आहे फक्त जाण्यासाठी. तसे विषय हे फक्त माध्यम आहे करिअरकडे जाण्याचे. मॅथ्स आवडतंय म्हणून इंजिनिअरिंगला जातोय. अरे मॅथ्स आणि इंजिनिअरिंग काय संबंध? 1-2च विषय, ते फेल होतंय सगळे. मॅथ्स आवडतं तर मॅथ्स मध्ये करिअर करा ना. हे का चुकतंय? आपण विषयावर करिअर निवडतोय. करिअर विषयावर नाही मित्रमैत्रिणींनो, तुमच्या कामाच्या प्रोफाईलवर, कामाच्या पद्धतीवर निवडायचं असतं. 40 वर्ष आपल्याला ज्या एन्व्हायरमेंटमध्ये, ज्या पद्धतीने, ज्या भूमिकेमध्ये, ज्या प्रकारे परफॉर्मन्स द्यायचा आहे त्याच्यावरून करिअर निवडायचं. पत्रकारितेच्या सिलेबसवरून पत्रकारिता नाही निवडली जात. पत्रकारितेचं काम काय प्रकारचं असतं, काय प्रकारची आव्हानं असतात, काय प्रकारचे स्किल्स लागतात, आणि ते मला आवडतात का, ते माझ्यात आहेत का, हे बघून ते निवडायचं असतं. आमची चूक काय होते, आम्ही विषय बघून करिअर निवडतो. आलंय सुरू आहे. आज घेऊन जा इथून. आपल्याला IPS ऑफिसर आवडतात. कशामुळे आवडतात? पहिल्यांदा आकर्षण असतं. कशाचं? वर्दी खाट 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 खाट, लगेच सॅल्यूट. 40-50 लोक. कसलं भारी वाटतं हा ना, कसलं हसतोय बा, मस्त एकदम. झालंच IPS ते आज. हा यस, थोडा आवाज द्याल व्यवस्थित. हा हे बघा जरा काय वाटतं. गजेंद्र विमर्दन विपिनराज सदृशो बलवानयम् समनुजो हिमसिंह वरस्तथा. कभी तू न थमेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. प्रचंड टाळ्यांच्या गजरात शिवदीप लांडे सरांचा सन्मान. प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन. सबलमत्त गजेंद्र विमर्दन
विपिनराज सदृशो बलवानयम् समनुजो हिमसिंहवरस्तथा पॉज घे. मराठी माणसाचा अभिमान, देशातील तरुणाईचे प्रेरणास्थान. हे जितकं छान वाटतं ना, हे तर समजून घ्यायचं हे प्रेरणेसाठी खूप गरजेचं आहे. पण पोलीस डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांना कामाचं प्रोफाईल काय आहे, काय प्रकारचे स्किल्स एक्सपेक्टेड आहे, काय प्रकारचा ॲटिट्यूड एक्सपेक्टेड आहे, काय प्रकारचं लाईफस्टाईल असणार आहे, काय प्रकारचं ड्युरेशन कंट्रीब्युशन लागणार आहे, हा विचार न करता आपल्या देशात सर्व प्रकारचे करिअर निवडले जातात. म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं की पहिल्यांदा विचार करायचा काय प्रकारचं काम आपल्याला एक्सपेक्टेड आहे आणि ते आपल्याला आवडतंय का. आवडीचा एक फंडा लक्षात घ्या. जे आपल्याला आवडतं ते आपल्याला कर असं सांगावं लागत नाही, बरोबर आहे. जे आपल्याला आवडतं ते चांगल्या पद्धतीने कर असं कधीच सांगावं लागत नाही. संतोषला स्पोकन इंग्लिशचं चांगलं लेक्चर घे असं नाही सांगावं लागणार. जाधव साहेबांना असं कधीच सांगावं लागणार नाही की शिवाजी महाराजांवरनं तुम्ही असं छान बोला, सांगावंच लागत नाही. जे आवडतं ते कर असं सांगावं लागत नाही आणि चांगलं कर असंही सांगावं लागत नाही आणि भरपूर वेळ कर असंही सांगावं लागत नाही. जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला भावतं ते आपण कायम करतो, भरपूर वेळ करतो आणि बेस्ट क्वालिटीचं करतो. आणि ज्या क्षेत्रात आपण भरपूर काम करतो, बेस्ट क्वालिटीचं करतो आणि सातत्याने करतो, त्या क्षेत्रात 100% तुम्हाला यश मिळतं आणि तुम्ही सर्वोच्च पातळीवर जातात. दॅट्स इट. सिंपल सिंपल. आणि म्हणून तुम्हाला काय प्रोफाईल पाहिजे हे क्लिअर करा अगोदर. आणि मग असं चित्र क्लिअर झालं ना, मी जे तुला सांगत होतो की अगोदर पूर्ण पॅशन पाहिजे आपल्याला की मला या क्षेत्रात जायचंच आहे, तिथे जाऊन मी हे काम करणार आहे, मी अशा पद्धतीने जगणार आहे, मी या पद्धतीने एक अधिकारी होणार आहे. हे सगळं जर क्लिअर केलं ना मित्रमैत्रिणींनो तुम्ही, तर ते क्षेत्र मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी ही क्लॅरिटी खूप कामात येते. जे तुमच्या सातत्याने डोळ्यासमोर असतं, जे तुमच्या सातत्याने मनामनात असतं, रोमारोमात असतं, ते तुम्हाला लवकर मिळतं. ते मिळण्यासाठी तुम्ही तुमची संपूर्ण ताकद जास्त चांगल्या क्षमतेने वापरू शकतात. धिस इज ऑल सायन्स. स्पर्धा परीक्षा 12वी नंतर सुरुवात करा. 12वीत निर्णय घेता येतो. करिअर ठरवण्याची प्रोसिजर 8वीत सुरू झाली पाहिजे. काय करायचं पालकांनी आणि मुलांनी, अगोदर एक्सपोजर 30 पर्याय, आपला ड्रेस आठवा. अगोदर 30 पर्याय. काय करायचं पर्याय समजून घ्यायचं असेल, वाचन, चांगल्या चांगल्या पुस्तकांचं, आत्मकथांचं आणि वेगवेगळ्या प्रोफाईलची सुंदर पुस्तकं लिहिली गेली आहेत. दीपस्तंभच्या वेबसाईटवर जा, तिथे 100 पुस्तकांची नावं दिली आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटणं, नुसतं भेटणं, चर्चा करणं. तिसरं, प्रत्यक्ष काम जिथे चालतं तिथे असा कधीतरी 1 दिवस 2 दिवसाचा एक्सपोजर घेऊन येणं की नेमकं काय काम चालतं. आणि मग चौथी गोष्ट, हे सगळं जे बघणं चाललंय, ऐकणं चाललंय, याच्यावर अत्यंत बॅलन्स पद्धतीने घरात चर्चा होणं. आपले विचार पालकांनी त्याच्यात न टाकणं. मला असं वाटतंय की हे जरा चांगलं होईल, असं तुमचं मत का देताय, तुम्हाला करायचंय का ते, आणि तुम्हाला इतकं चांगलं वाटत असेल तर तुम्ही करा. आता वय पण वाढलंय UPSC साठी. तुम्ही फक्त काय काम करायचं, तुम्ही फक्त एक तटस्थ व्यक्ती म्हणून त्यांच्या बरोबर वावरायचं. त्यांच्या मनात प्रश्न येऊ द्यायचे, त्यांच्या मनातल्या गोष्टी बाहेर येऊ द्यायच्या. त्यांना बरोबर समजतं त्यांना काय पाहिजे. काळ जाऊ लावा लागतो काहीतरी. हे 8वी पासून त्यांना प्रवास घडवा, त्यांना मोठ्या मोठ्या संस्था दाखवा, त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडे घेऊन जा. आणि एकदा 12वी पर्यंत ते पक्क झालं, 12वी नंतर मात्र मग फुल्ली फोकस तुम्ही 3 वर्ष जर काम केलं ना या क्षेत्रात, मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात अत्यंत म्हणजे 10 वर्षात चांगलं वातावरण झालंय. खूप मुलं पास व्हायला लागले, पण तरीही मेरिट रँकला काय येत नाहीत.
कमी वयात अधिकारी का होत नाही? कारण सुरुवात व्यवस्थित करत नाही आणि लवकर करत नाही. 4 वर्ष इंजिनिअरिंग आणि 6 वर्ष मेडिकलमध्ये घातल्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष इकडे देऊन येतात, 27व्या वर्षी अधिकारी होतात. मला सांगा, अख्खी सिनियरिटी पहिल्यांदा जाते, अख्खी सिनियरिटी जाते. एक. आणि दुसरं, तुमच्या बरोबरीच्या व्यक्तींच्या हाताखाली नंतर तुम्ही काम करतात. सो स्टार्ट विथ ग्रॅज्युएशन प्लेन, BA BCom BSc. हे माझं मत आहे आणि मी पटवून देऊ शकतो. 3 वर्ष तुम्ही जर BA घेताय तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही डायरेक्ट त्या परीक्षांसाठी असणाऱ्या सर्व विषयांचा 3 वर्ष अभ्यास करतायत. सायन्स जे ग्रॅज्युएशनला आहे ते सिलेबसमध्ये नाही, 12वी पर्यंतचं सायन्स सिलेबसमध्ये आहे. पांडुरंग, एम आय राईट? 12वी पर्यंतचं. तरी पब्लिक काय म्हणते, कसं आहे, जरा सायन्सपेक्षा आर्ट्स बरं पडतंय. नाही सॉरी, आर्ट्सपेक्षा सायन्स बरं पडतंय. म्हणजे काय? हेच लोकांना सांगायला छान वाटतं. त्याचा एकही फायदा नाही. 8 ते 12 कॉलेज केल्यानंतर पूर्ण 12 वाजेपासून ते सकाळी रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही पूर्ण फ्री असतात तुमच्या करिअरसाठी झोकून द्यायला आणि तुम्हाला स्वतःला जडणघडण करायला. 3 वर्ष तो अभ्यास आणि पुढचे 1 नाही, मी 2 अटेम्प्ट म्हणतो, 2. असं 5 वर्ष सातत्याने चांगल्या गायडन्सने तुमच्यासारख्या पॅशन निर्माण झालेल्या व्यक्तीने अभ्यास केल्यावर तुम्ही पास नाही होणार. तरी पब्लिक म्हणते, तरी पण जर नाही पास झालं मग. म्हणून इंजिनिअरिंग करून ठेवावं, म्हणजे काहीतरी हाताशी राहतंय. 5-5 वर्ष बेस्ट क्वालिटीने अभ्यास करून जर पास होणार नाही अशी आपल्याला शक्यता वाटत असेल, इतके मंद आहोत का आपण? आणि इतके नकारात्मक असू तर कृपया या फील्डमध्ये येऊ नका. हे साहेब जे बोलत होते ना, ते ऐकलं तुम्ही? त्यांना लग्न झाल्यावर, नोकऱ्या सुरू झाल्यानंतर समजलं असं काहीतरी प्रकरण असतं, म्हणून त्यांनी त्यांचं इंजिनिअरिंग केल्यानंतर हे केलं. आता आपल्याला अगोदर समजलंय ना, मग आपण पुन्हा तेच करायचं चूक? मी काय बोलतोय समजतंय? अँड सो वी हॅव स्टार्टेड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशिप डेव्हलपमेंट. महाराष्ट्रातला एकमेव प्रकल्प सुरू केला आहे. 12वी नंतर 3 वर्षांचा अभ्यासक्रम आम्ही डिफाईन केला. आर्ट्सला ॲडमिशन किंवा कॉमर्स सायन्सला ॲडमिशन, 4 तास कॉलेज आणि उरलेल्या वेळामध्ये दिवसभरात एक UPSCचा स्टेप बाय स्टेप अभ्यास. आणि दुसरं ज्याच्यात मला फार इंटरेस्ट आहे, चांगला माणूस आणि चांगला नेतृत्व तयार करण्यासाठीचा प्रोफेशनल ट्रेनिंग कोर्स आम्ही त्या 3 वर्षाच्या याच्यात डिझाईन केला आहे. महाराष्ट्रभरात एंट्रन्स होते, 60 मुलं त्याला आम्ही ॲडमिशन देतो आणि 3 वर्ष ती मुलं आमच्याकडे निवासी असतात. आम्ही सांगतो गॅरंटीने अधिकारी होणार. आणि नुसता अधिकारी उपयोगाचा नाही आहे, उत्तम चारित्र्याचा, आणि ज्याच्यात लिडरशिप आहे. लिडरशिप समजते, समोर आल्यानंतर 1000 लोकांना असं काम करावं असं वाटलं पाहिजे. त्याला म्हणतात लिडरशिप. माणसांना सांभाळता आलं पाहिजे, लीड करता आलं पाहिजे, डिसिजन घेता आलं पाहिजे, प्लॅनिंग करता आलं पाहिजे, हिम्मत करता आली पाहिजे, प्रसंगी चुकीच्या गोष्टींना नाही म्हणता आलं पाहिजे. याला म्हणतात लिडरशिप. आणि हे आपोआप येत नाही. याच्यासाठी आम्ही 3 वर्ष प्रयत्न करण्याचं उत्तम काम आता सुरू केलंय. 22व्या वर्षी हे पोरं अधिकारी होणार. आणि यांच्या बरोबर जे लोक मेडिकल इंजिनिअरिंगला जाणार ते 25व्या वर्षी ते पण होणार अधिकारी. ते होणार नाही असं नाही, ते पण होणार. ते 25व्या वर्षी होणार आणि ते त्यांच्या वर्गातल्याच मुलाला जाऊन रिपोर्टिंग करणार. सर, आय हॅव जस्ट जॉईन, तुमच्याकडे सर ट्रेनिंग घ्यायला आलोय. किती छान वाटतं ना. शासनामध्ये 1 दिवस जरी आपल्यापेक्षा नवीन माणूस पुढे गेला असेल ना, आयुष्यभर त्याचं प्रमोशन अगोदर होतंय. हिम्मत करून या क्षेत्रात आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे काय पब्लिकमध्ये ताकद आहे? या पोस्टमध्ये, पब्लिक पोस्टच्या करोडो लोकांचं कल्याण करण्याचं क्षमता या पोस्टमध्ये आहेत. जर त्या विचारांनी आपण तिकडे गेलो तर. श्रीकर परदेशी साहेब होते इथे. डॉक्टर रामास्वामी एन नावाचे अधिकारी आहेत आत्ता. अशा शेकडो अधिकारी आहे. एकेका निर्णयाने आणि एकेका प्रामाणिक घेतलेल्या डिसिजनने लोकांचं कल्याण होतं. काय पोस्ट आहे. हे जग असं निर्माण झालंय की तुम्ही राजाच्या पोटी जन्माला आला नसाल तरी तुम्ही राजा होऊ शकतात. तुमच्या मेहनतीने, तुमच्या सगळ्या कष्टाने. एकमेव संधी. काय असतं याच्यामध्ये सिलेबस? तर जगातले सगळे विषय त्याच्यामध्ये येतात. तुम्ही जे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग म्हणतात हे सगळं त्याच्यात आहे.
जनरल ॲप्टिट्यूड दिला जातो अधिकारी व्हायला. का दिला जातो? कारण तो सगळ्या एरियाचाच प्रमुख असतो. त्याला कोणतंच क्षेत्र वर्ज्य नसतं. त्याला सगळं समजलं पाहिजे, त्याला सगळा अंदाज पाहिजे, त्याला सगळ्या क्षेत्रातली जाण पाहिजे. म्हणून तसं सिलेबस आहे. त्याची पूर्ण पर्सनॅलिटी जोखली गेली पाहिजे, म्हणून इंटरव्ह्यू आहे. वन ऑफ द ऑप्शन्स म्हणून तुम्ही हे समजून घ्या. ज्यांना इकडे यायचं नाही त्यांना बघून तर घ्या ना. ते कपडेवाला आपल्याला काय म्हणतंय? बहन जी देखतो लो मत लो. आपल्यातलंच एक म्हणतं 15 पैकी एक, और खरंच चांगलं दिसतंय, बरं झालं दाखवलं. बघून घ्या, जोखून घ्या की माझ्या इच्छा आकांक्षांना एक क्षेत्र योग्य होत आहे का. अभ्यासासाठी सांगतो, नाना सर, आपल्याकडच्या मुलांना याच्यात अपयश येणं आणि 3 अटेम्प्ट नंतर पास होणं याचं प्रमुख कारण एक असतं. पहिली गोष्ट, यांचा कोणाचाच पाया पक्का नसतो. ग्रॅज्युएट झालेल्या डंगऱ्यांना 7वीचा पेपर सोडवता येत नाही. समजतंय? बेसिक पक्क नाही. 2, इंग्लिश आणि गणितचा इतकी दुश्मनी घेऊन ठेवली आहे स्वतःच, त्यांच्याबरोबर लढावं लागतं. आणि 3रं डेंजर गोष्ट आहे की अभ्यास हा काहीतरी पद्धतीने करायचा असतो. हे आम्हाला ग्रॅज्युएशन पर्यंत कोणीच सांगितलेलं नाही. म्हणजे अभ्यासाची पद्धत असते, अभ्यासाचं नियोजन करायचं असतं, अभ्यासाच्या पायऱ्या असतात, ते लक्षात ठेवण्याचे काही टेक्निक्स असतात, अंडरस्टँडिंगसाठी काही सोल्युशन असतात. असं काहीच नाही आहे. सगळी दुनिया 18 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत यांना काय सांगत राहते? एकच मंत्र दिलाय. कुठला? अभ्यास करा. भविष्याचा प्रश्न आहे, टर्निंग पॉइंट आहे, ढमकं आहे, टमकं आहे, अभ्यास करा. पण कसा करा कोणीच सांगत नाही. बरं, आपल्याकडे अभ्यास पद्धतीने केल्यावरच माणूस पास होतो असं काही नाही आपल्या सिस्टीममध्ये. तुम्ही कोणत्याही याच्यात बघा, शेवटच्या महिन्यात अभ्यास करून अख्खी पब्लिक पास होते देशात. सगळे PL आहेत, म्हणजे प्रिपरेशन लीव्ह मध्ये पास झालेले. आणि याच्या बरोबर विरुद्ध इकडे सलग 1 ते 2 वर्ष रोज 8 ते 10 तास सातत्याने अभ्यास करावा लागतो. दुसरं, अभ्यासाची पद्धत फॉलो करावी लागते. मी एक अभ्यास मित्र नावाचं पुस्तक आणलंय, जरूर वाचा. अभ्यास कसा करायचा असतो, दी बेस्ट एव्हर बुक. आता हे सगळं नसल्यामुळे काय होतं, आपली पब्लिक हे करायला सुरुवात करते ग्रॅज्युएशन नंतर. आणि मग पाया जर मजबूत नाहीये तर त्याच्यावर बिल्डिंग बांधली जाईल का? नाही. मग काय करावं लागेल? पाया मजबूत करावा लागेल. पाया मजबूत करायचा असेल तर काय करावं लागेल? अगदी चुकीच्या पद्धतीने भरलेला पाया खोदून काढावा लागतो, JCB लावून असा. आता ते काढण्यात 2, 4, 5 महिने जातात. ठीक. आणि मग योग्य पद्धतीने पाया भरणं आणि मग पाया व्यवस्थित होतो, तोपर्यंत 8-10 महिने निघून जातात. म्हणून फर्स्ट अटेम्प्टला अडचण येते. बरं, हे करताना मानसिकता टिकली पाहिजे. आजूबाजूचे लोक लय त्रास देतात. खरं झालं नाही का अजून? 3 वेळा गेला तू परीक्षेला, अजून तू पास होत नाही. मी तर तुला सांगितलं होतं हे करू नको, तुझ्या बसची बात नाही. समजतं? 5वी गोष्ट आहे, बेस्ट प्रोफेशनल गायडन्स घेतलं पाहिजे. स्पर्धा परीक्षांसाठी नाही, आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी. आता हे प्रोफेशनल शूटिंग करतंय, तसं पाहिलं तर मलाही येतं ते, मग मी करू का? अरे त्याच्यातलं तज्ज्ञ येते, त्याला माहिती आहे केव्हा काय कुठे करायचं. वी मस्ट बी प्रोफेशनल. बेस्ट क्वालिटीचं गायडन्स, बेस्ट क्वालिटीचे एफर्ट्स, त्याच्यातली कन्सिस्टन्सी, आणि सर्वात महत्त्वाचं, अपयश आलं तर उठण्याची पूर्ण ताकद आधीपासून पाहिजे. अपयश येणार, अडथळे येणार, अडचणी येणार. विवेकानंद म्हणतात, जितकं मोठं ध्येय तुम्ही तुमच्या समोर ठेवाल तितक्या जास्त मोठ्या अडचणी तुमच्या मार्गात येतील. आणि जर या मोठ्या अडचणी तुमच्या मार्गात येत नसतील तर समजायचं काहीतरी चुकतंय. आणि आपण देवाकडे मागतो, माझ्या जीवनात सगळं व्यवस्थित होऊ दे, कुठलीच अडचण येऊ नको देऊ. जे मुलं आयुष्यात नापास झालेले नसतात ते प्रिलिम पहिल्यांदा डिस्क्वालिफाय झाल्यानंतर फ्रस्ट्रेट होतात अक्षरशः. आणि काय विचार, मी नापास? अरे त्याच्या अगोदर आपण कोणत्या परीक्षा दिल्या आहे, कोणतं काय केलंय ते बघा. ही नॅशनल लेवलची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. डिस्क्वालिफाय होणं म्हणजे नापास होणं नाही. आयुष्यातल्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही जर अपयशी झालात
तर त्याचा अर्थ काय? तुम्ही बावळट आहात, तुम्ही मंद आहात, तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही डंबो आहात, तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला मेंदू नाही, असा होत नाही. पालक असे शब्द बोलतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. डिस्क्वालिफाय होणे किंवा अपयशी होणे याचा साधा अर्थ आहे अजून तयारी करावी लागेल. दॅट्स इट. इतकं सोपं आहे. अजून थोडी तयारी करावी लागेल, इतका सोपा अर्थ आहे. आपण काय काय अर्थ घेतो? मी इतकं केलं, इतकं करूनही झालं नाही, माझ्याकडून होणार नाही, माझ्यात क्षमताच नाही, असे काय काय आयटम देत राहतो आपण. ठेवावी लागेल. 3 स्टेप्स लक्षात ठेवा. 1, अत्यंत पॅशनेटली एखादं स्वप्न बघावं. 2, तेवढ्याच पॅशनेटली त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे. विश्वास समजतं काय? म्हणजे मी जर म्हटलं मला IAS व्हायचंय आणि मी होणारच, हा विश्वास. मला IAS व्हायचंय पण जर मी नाही झालो तर, हा झाला अविश्वास. म्हणजे सगळी सिस्टीम चांगली चालत असताना त्याच्यात जर एकच व्हायरस गेला तर सगळी सिस्टीम डिस्टर्ब होते. मी काय बोलतोय समजतंय? UPSC परीक्षा जेव्हा तुम्ही देतात त्याबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 15 प्रकारच्या परीक्षा आहे ज्याच्यामध्ये 15,000 पदं भरले जातात. त्याच अभ्यासक्रमावर आधारित स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये दरवर्षी 1 ते 2,000 पदं भरले जातात. एक अभ्यास केल्यानंतर तुम्हाला एवढ्या ॲव्हेन्यूज ओपन आहे. बँक प्रोबेशनरी ऑफिसर क्लास 1 ची एक्झाम आहे, 40-50 हजार पगार आहे, त्याच्या दरवर्षी 15-20 हजार पदं भरले जातात. सिलेबस सेम, याच पॅटर्नवर आधारित. आपल्याला जे वाटतं ना एवढा देशभर परीक्षा देतो, माझा कुठे 1,000त नंबर लागेल, अरे नाही, पहिल्या वर्षी कुठे लागणार, दुसरीकडे लागेल. पण असं कधीच होणार नाही की काहीच मिळालं नाही. तुमचे पेशन्स किती टिकतो त्याच्यावर ते डिपेंड करतं. मला बेसिक्स जे सांगायचं होतं ते तुम्हाला मी सांगितलं. मूळ मुद्दा असा आहे, तुमच्या मनात काय प्रश्न आहेत त्याचे मी उत्तर देणार आणि त्याच्यानंतर समारोप करणार. मला आता तुम्ही एकतर लिहून प्रश्न देऊ शकतात किंवा फेस टू फेस बोलून प्रश्न देऊ शकतात. कुठलाही प्रश्न विचारा स्पर्धा परीक्षांचा. अगोदर स्पर्धा परीक्षांचे प्रश्न घेऊ, नंतर ज्यांना 10वी-12वीचे प्रश्न विचारायचे त्यांनी विचारायचं. मोकळेपणाने विचारा. वाढलंय आता 5-5, 4-4 वर्षांनी सगळ्या कॅटेगरी प्रमाणे वाढलंय. तुम्हाला नवीन मुलांना सांगतो, ऍक्च्युली तुम्ही फार अटेम्प्टचा विचार नाही करायचा. मला कित्येक कार्यक्रमांमध्ये 12वीची ग्रॅज्युएशनची पोरं विचारतात, सर अटेम्प्ट किती देता येतात हो? आपण इतका 7-8 अटेम्प्टचा विचार करू नये. तुम्ही जर खूप लवकर सुरू करत असाल ना मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला खात्री देतो जर राईट वेने केलं तर 2-3 वर्षात तर 100% तुम्ही पद घ्याल. असाच विचार करून हे करा. मी तर म्हणतो फर्स्ट अटेम्प्टमध्ये पोस्ट काढता येते जर पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन केलं तर. मी काय बोलतोय समजतंय? यावर्षी 5 जण पास झालेत, त्यांचा आम्ही आत्ता सत्कार केला. त्याच्यात एक प्रांजल होती, तर त्याच्यातला एक जण मेरिटचा मुलगा होता 10वी-12वीचा, तो पास झाला. एक जण 12वीला 55% वाला होता, तो पण पास झाला. ठीक आहे. एक जण फेल झालेला होता, तो पण पास झाला. एक जण डिस्टिंक्शन होल्डर होता खेड्यातला, तो पण पास झाला. आणि एक मेट्रोपॉलिटन सिटीमधली मुलगी होती, ती पण पास झाली. याचा अर्थ काय? तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडचे असा, तुम्ही जर आज ठरवलं आणि आजपासून तुमच्या मनात तुम्ही परिवर्तन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे ऑन कोर्ट तुम्ही लढायला लागलात, काम करायला लागलात, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. हे फक्त स्पर्धा परीक्षांसाठी नाही, कोणत्याही क्षेत्रातली गोष्ट आहे. फॉरगेट युअर पास्ट. काय झालंय मागे विसरून जा. आजपासून नवीन आयुष्य तुम्ही सुरू करू शकतात. मला असे प्रश्न विचारा जे गुगलवर मिळत नाहीत. म्हणजे हे किती मार्कांची परीक्षा असते वगैरे हे प्रश्न विचारू नका. का? इट इज व्हेरी सिम्पली अवेलेबल. मला तुम्ही प्रोसिजर बेस काही प्रश्न विचारा मित्रमैत्रिणींनो. ग्रेट अपॉर्च्युनिटी इज विथ यू. आय विल गिव्ह यू द आन्सर. यस बेटा. पुढे येऊन जा. बाकीच्यांनी जरा चिठ्ठ्यांवर काम सुरू करा. मला चिठ्ठी पाठवा म्हणजे मी त्याचे एक एक उत्तर देईल फटाफट. एक क्लिप दाखवेल अजून. कोणते आहे आपल्याकडे बघू? दाखवा जरा. हा यस बेटा बोल. कशापासून? ओके. किती स्कोर आहे? गुड.
कारण माझा अजून HRD वगैरे म्हणजे इतकं बाकीचे सब्जेक्ट झाले असले तर HRD कोर्स केलाय मेन्सचा? नाही केलं, माझं सेल्फ स्टडी. मग ते 135 कोर्स आहे, स्कोर आहे राज्यसेवेला, प्रिलिम्सला. मेन्स क्वालिफाय होणार का? कॅटेगरी कुठली बेटा? कॅटेगरी कुठली? ओपन कॅटेगरी आहे. तुम्ही नक्की क्वालिफाय होऊ शकता. त्याच्यासाठी अभ्यास आधीच सुरू केला पाहिजे. पण माझी एक विनंती आहे बेटा, त्याचे जे 4 विषय आहेत ना, सिस्टमॅटिकली प्रिपेअर्ड, याच्यासाठी तुम्ही गायडन्स घ्या इथेच. मला SMS करा, मी तुम्हाला सगळी माहिती पुरवीन. एक लक्षात घ्या, जे स्पर्धा परीक्षा देत आहेत, सेल्फ स्टडी आपण करतो असं जेव्हा आपण सांगतो, तर जगातली प्रत्येक व्यक्ती स्टडी सेल्फच करतो. पण ते कसं करायचं नेमकं, त्याची मेथॉडॉलॉजी, त्याची डिरेक्शन, त्याच्यातल्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, कुठले खाचखळगे, कुठे अडचण येऊ शकते, कुठे अधिक चांगलं होऊ शकतं, हे गायडन्स जर आपण घेतलं नाही तर तुम्ही गोल 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 फिरत राहाल, तुम्ही पोचणार नाहीत किंवा तुम्ही उशिरा पोचाल. तर एक काम करायचं, तुम्ही राज्यसेवेवरच फोकस करा बेटा. स्टेवर नका करू, तुम्ही पास होणार आहात. ठीक आहे. आणि मला नक्की SMS टाकाल, मी तुम्हाला अजून डिटेल करेन. फोन नंबर घेईनच नाही. ओके, दॅट्स फाईन. नेक्स्ट इकडे द्या, ते आलेत. नको. ओके, येस सर. मुलगा इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला आहे. आणि बरं, आता जी माहिती तुमच्याकडून मिळते, तर UPSCच्या परीक्षेला समजा बसायचं म्हटलं तर ते सगळे जे विषय जे आहेत ते इंजिनिअरिंगमध्ये कुठेच नाही. ते विषय जसे बरोबर हिस्ट्री आहे, जॉग्राफी वगैरे, इकॉनॉमिक्स वगैरे जे काही आहेत, तर हे विषय त्यांना नाहीत. मग ही मुलं कॉपअप करू शकतात का, ही प्रगती करू शकतात? खूप छान प्रश्न. साहेबांनी काय विचारलं, आमची मुलं इंजिनिअरिंगला आहे, याला असलेले मॅक्सिमम विषय हे असे हिस्ट्री, जॉग्राफी आहे. पण तुम्हाला पुढची माहिती देतो, याच्यात इंजिनिअरिंगचा पण काही भाग आहे, म्हणजे सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, पण कमी. ठीक आहे. मुद्दा असा आहे, हे सिलेबसची आखणी अशी आहे की हे कोणीही करू शकतं. म्हणून एलिजिबिलिटी काय आहे? एनी ग्रॅज्युएट. नाही तर त्यांनी एलिजिबिलिटी ठेवली असती आर्ट्स ग्रॅज्युएट. तुमचा मुलगा ते करू शकेल. मी तेव्हाही म्हटलो की कोणत्याही स्ट्रीमची मुलं ही पास होऊ शकणार आहेत, पण अधिक लवकर, अधिक चांगल्या पद्धतीने आणि अधिक उच्च पदावर जायचं असेल तर हा एक मार्ग आहे. तो तुमचा मुलगा इंजिनिअरिंग झालाय तरी त्याने 10वी केलं असेल, 12वी केलं असेल, तोच सिलेबस आहे इथे सगळा, फक्त त्याचा अप्रोच आणि डिफिकल्टी लेवल वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग केल्यानंतर हे जॉग्राफी, हिस्ट्री काय होईल याची मुळीच चिंता करायची नाही. मी सांगितलं ना, एकदा एक ध्येय निश्चित झालं, पॅशन पक्क झालं की त्याच्यासाठी आपण काही करतो. समजतंय? आणि ते होतं. दॅट इज ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. हां हां ओके. हा, तो मुलगा IIT करतोय पाम सायन्सेसमध्ये, त्याने तिकडे जावं का UPSC कडे, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. इट डिपेंड्स ऑन हिज पॅशन. श्रीकर परदेशी साहेब मेडिकल सायन्सेस मधले होते, ते इकडे आलेत. इकडे कोणी पण येऊ शकतं असं हे फील्ड आहे. या फील्डचा प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला ते करायचं आहे का हा प्रश्न आहे. येते ना लक्षात? हे जॅकेट मला घालायचं आहे की नाही हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे. मला आवडेल तो कलर मी घालेल, मला आवडेल ते जॅकेट मी घालेल. मला जर वाटलं की मी टी-शर्टवर हे घालावं आणि मला ते भावत असेल मी घालीन. ओके. दे बेटा. एक सोपा प्रश्न सांगू चेक करायला. 40 वर्ष मला कसं जगायचंय हे त्याला ठरवू द्या आणि या क्षेत्रात कसं जगलं जातं 40 वर्ष हे बघू द्या, लगेच समजेल की त्याला ते करायचंय की नाही. ठीक. मी आता 10वीची परीक्षा दिली आहे, UPSCची परीक्षा देणार आहे. मी आर्ट्स साईडला जाणे बरोबर होईल का? सिद्धी जोशी, 11वी 12वी सायन्स घ्यायचं, नीटची तयारी करायची नाही. ओके. मात्र 11वी 12वी सायन्स घ्यायचं जर UPSC करायचं असेल तर. याचं कारण आम्ही असं सांगतो की 11वी 12वीच्या सायन्सचं सिलेबस हे UPSCला आहे. याचा अर्थ सायन्सच घेतलं पाहिजे असं नाही. तुमच्यापैकी कोणाला वाटलं नाही मला तरी आर्ट्सच घ्यायचं आहे, 11वी 12वी कॉमर्सच घ्यायचं आहे, तुमचे काही महत्त्वाची कारणं असतील त्याच्यासाठी लॉजिकल, गो फॉर इट. मी तुम्हाला आयडियल पॅटर्न सांगतोय. हेच केलेले लोक अधिकारी होतात असं नाही, हा आयडियल मार्ग आहे. गुगल जसं दाखवतं ना, पिंपरी चिंचवड जायला 5-6 रस्ते दाखवतो, त्याच्यातला बेटर कोणता आपल्याला निवडायचा असतो. तर बेटा 11वी 12वी सायन्स घ्यायचं आणि 12वी नंतर आर्ट्स घ्यायचं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशिप डेव्हलपमेंट जळगावला आहे. तुम्हाला पत्रक हातात मिळालं असेल किंवा वेबसाईट असेल त्याच्यावर बघा.
मी तुम्हाला सांगतो 3 वर्षामध्ये उत्तम जीवन, उत्तम नेतृत्व, उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास आणि UPSCचा टप्प्याने सगळा अभ्यास, हे सगळं एका वेळेस छान होऊ शकतं. 22-23व्या वर्षी अधिकारी होण्यात मजा आहे. ओके सिद्धी, क्लिअर? आतापासून काय करायचं? लोकसत्ता वाचायचा, इंडियन एक्सप्रेस वाचायचा, ठीक आहे? दर महिन्याला एक अवांतर पुस्तक नक्की वाचायचं. त्याची यादी www.deepstum.org या वेबसाईटवर आहे. तुमच्या त्या पत्रकावर आहे वेबसाईटचं नाव. 100 पुस्तकं आयुष्यात किमान वाचल्याशिवाय वरती जाऊ नका, ते घेत नाही आता वरती. समजतं बेटा? कोणती वाचायची ते पण मी तुला सांगेन. कीप इन टच. अवांतर पुस्तकं वाचत राहा, वृत्तपत्र वाचत राहा, इंग्लिश बातम्या जरूर ऐका रोज 15 मिनिटं. ते दूरदर्शनच्या ऐका किंवा ज्याच्यात बरं बोलतात ते कोणत्याही चॅनलचे ऐका, ठीक आहे? आता ब्रिटिश लावलं तर समजेनाच ना काही. समजतं बेटा? चांगल्या कार्यक्रमांना हजेरी लावा. शक्यतोवर जिथे जिथे संधी मिळेल तिथे अधिकाऱ्यांना भेटा, बघा ते काय काम करतात. मी हे सांगतोय 10वी-12वी नंतर काय करायचं असतं या क्षेत्रात यायच्या अगोदर. बाहेर काही प्लॅनर्स आणलेली आहेत. अभ्यासक्रम काय असतो, प्रश्नपत्रिका काय असतात, स्ट्रॅटेजी काय असते, ते प्लॅनर्स वाचा. आणली आहेत बाहेर पुस्तकं. ज्यांना खूप चांगला अधिकारी लवकर व्हायचं आहे त्यांनी कोणताच असा चॉईस नका ठेवू की मला हा विषय आवडत नाही. हे बोलायचंच काम नाही. तुम्हाला इथून सरळ गडचिरोलीला जरी पाठवलं ना तर असं नाही सांगतायत मला ना तो जिल्हा आवडत नाही. यू डोंट हॅव अ चॉईस, यू आर अन ऑफिसर असं तिथे म्हटलं गेलेलं आहे. म्हणून विषयाला पण चॉईस नाही, सर्व विषय ठेवले त्याच्यात. तुम्हाला ॲग्रिकल्चर समजलं पाहिजे. आता शहरातल्या लोकांना ॲग्रिकल्चर समजत नाही. मला एक मुलगी विचारायची, म्हणे सर तुमची शेती आहे का? म्हटलं हो. म्हणजे काय लावलंय? म्हटलं मिरच्या. म्हटलं ग्रीन लावल्या आहे का रेड लावल्या आहेत? आईला म्हटलं माहितीच नाही काही. आता ज्यांना समजलं नसेल त्यांनी ज्यांना समजलंय त्यांना विचारून घ्यायचं काय झालं नेमकं आता, ठीक आहे? नेक्स्ट क्वेश्चन. सर हां सर, तुम्ही मगाशी म्हटला की पर्सनॅलिटीला सूट होईल असं करिअर चूज करायचं, पण ते नक्की काय? येस, हा प्रश्न जरा थांबवून घे. मला आधी स्पर्धा परीक्षांचे प्रश्न करू दे पूर्ण, ठीक आहे? हां, प्लॅन नाही नाही. तुम्ही जर 10वी-12वीतच करिअर निश्चित केलंय तर प्लॅन बी करू नका असा माझा सल्ला आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर करताय तर दुसरा प्लॅन बी म्हणजे तुम्ही जर PG करून इकडे येत असाल तर ते पण चुकीचं आहे. माझं मत काय मित्रा, ज्या गावाला जायचं त्याचं तिकीट काढायचं. समजतंय? ते तिकीट चालणं नाही चाललं, तुम्ही नाही पोचलात तर काय करायचं नंतर ठरवायचं. आपण काय करतो, आत्ता पुढे काम करायला सुरुवात केली आहे, तुम्ही फुल फोकस एका ठिकाणी होत नाही, तुम्ही प्लॅन बी हळूहळू तयार ठेवतात. म्हणजे काय झालं, तुम्ही या मुख्य मुद्द्यापासून फोकस झालात. म्हणजे त्याचा परिणाम याच्यावर होणार की नाही? ज्यांना कॉम्पिटेटिव्ह करायचंय त्यांनी PG करू नका, माझं ऐका. सांगू, ऐकायचं? हे बघा, मी BCA केलं. आता मला जर MCA करायचं तर 2 वर्ष किंवा MSc सायन्स काय 2 वर्ष, बरोबर? मग त्या 2 वर्ष आधी मी MSc करणार, त्याच्यानंतर 2 वर्ष स्पर्धा परीक्षा करणार, बरोबर ना? आणि मग मी जर स्पर्धा परीक्षा पास नाही झाले तर हे MCA जे आहे याच्या आधारावर मी नोकरी मिळवणार. एम आय राईट? असाच प्लॅन असतो ना. आता मी उलट सांगतो तुम्हाला. ग्रॅज्युएट झालंय, पहिल्यांदा 2 वर्ष पूर्ण MPSC UPSCचा अभ्यास करून घ्या, ठीक? अडचण आली नाही झाला मग 2 वर्ष MCA करून घ्या आणि नोकरीला चालले जा. दोघीकडे किती वर्ष लागले? 4च, तेवढेच. पण जे करायचंय ते अगोदर करा ना राव. तुम्ही जे करायचंय ते साईडला ठेवून अगोदर सगळा प्लॅन बी तयार करतात आणि मग सगळी उमेद संपल्यानंतर बघूयात आता काहीतरी करूयात. अंडरस्टँड? आणि या जगामध्ये 2 वर्ष 3 वर्ष जी व्यक्ती अभ्यास करते ती काही करू शकत नाही अशी अजून एक पण केस नाही झालेली. इतकी डेव्हलप होते या क्षेत्रात अभ्यास करणारा माणूस, त्याला सगळ्या प्रकारचं नॉलेज येतं, जग समजतं, तो ज्याही क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात उत्तम काम करतं. पण घाबरून प्लॅन बी नाही ठेवायचा बॉस.
करा ना तुम्ही नंतर, मी कुठं नाही म्हटलं. तुम्हाला पत्रकारिता करायचं ना, तुम्ही काय करा, BSc BA BCom नंतर किंवा BE नंतर तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष फुल डिवोट करा, नंतर 1 वर्ष पत्रकारिता करता. पत्रकारिता आधी कशाला करताय? तुम्ही लेट पोचतात ना तेवढं प्रशासनामध्ये. समजतंय? एम आय आन्सरिंग युअर क्वेश्चन? ओके, नेक्स्ट. हॅलो सर. या बोला बोला. सर मला स्टडी मटेरियल विषयी विचारायचं होतं. बोला. की मार्केटमध्ये प्रत्येक विषयाची खूप वेगवेगळी पुस्तकं आहेत. मग आपण ज्यावेळेस प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना एकाच विषयाची म्हणजे वेगवेगळी पुस्तकं www.deepsthumb.org यावर प्रामाणिकपणे सगळी लिस्ट टाकलेली आहे की कोणत्या परीक्षेसाठी कोणत्या प्रकाशनाची कोणती पुस्तकं वापरायची. जस्ट फॉलो. पण ज्यावेळेस आपण नवीन पुस्तक बघतो त्यावेळेस बघायचं नाही, डायव्हर्ट होते. बघायचं नाही ना आपण, आम्ही बघतो ना ते. मग तेच जे केलंय त्याचीच व्यवस्थित रिव्हिजन करणं गरजेचं आहे की नवीन पुस्तक तेच जे पुस्तकं केलेले आहेत त्याचीच रिव्हिजन करायची, नवीन नवीन करायची नाहीत पुस्तकं. समजतं बेटा? आणि ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे त्यांनी पण मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे. म्हणून दीपस्तंभने वेगवेगळे उपक्रम सुरू केले. गुरुकुल नावाचा उपक्रम आहे. अत्यंत हालाकीची परिस्थिती आहे आणि शार्प आहे मुलं मुली, त्यांना वर्षभर विनामूल्य भोजन निवास प्रशिक्षण मिळतं जळगावला आणि ते अधिकारी होतात. का केलंय माहिती आहे? मेरिट लिस्ट जेव्हा निघते तेव्हा आर्थिक अडचण असलेल्यांची वेगळी मेरिट लिस्ट निघते का? नाही. त्यांना काहीही घेणं देणं नाहीये, त्यांना परफॉर्मन्स पाहिजे. म्हणून मार्गदर्शनाच्या अभावी आपली ग्रामीण भागातली किंवा आर्थिक स्तर खालावलेला असणारी मुलं मुली मागे पडू नये म्हणून आम्ही हा एक प्रभाग सुरू केला, गुरुकुल. 150 मुलं दरवर्षी महाराष्ट्रातून निवडतो. वेबसाईटवर जा, त्याची एंट्रन्स कधी काय ते बघा, एंट्रन्स द्या. पास झालात तुम्हाला पूर्ण 55-60 हजार रुपये तुमच्यावर खर्च केला जातो आणि हे सगळे पैसे लोकांच्या सहभागातून उभारले जातात. 500 रुपयापासून 5 लाखापर्यंतचे मानधन लोकांकडून आपण घेतो, डोनेशन्स. तर मुळात मुद्दा असा आहे, प्रॉपर गायडन्स घ्या. घरच्या घरी कार्यक्रम करू नका, उगाच उशीर होतील आणि तुम्हाला साधे पद भेटतील. समजतं बेटा? माझा आजचा स्वार्थ सांगतो, जे अत्यंत गरीब आहेत, अंध आहेत, अपंग आहेत अशा मुलांपर्यंतही माहिती पोचवा. बाकीच्यांचं काय कल्याण होतच. त्यांच्यासाठी आमच्याकडे वेगळा प्रभाग आहे, ते पैसे भरतात आणि तिथे कोर्स करतात. पण ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्यासाठी मेजर काम आपण करतोय. क्लिअर? हॅलो. जळगावला आता जो कोर्स आहे तो फक्त 12वी नंतरच आहे का? 12वी नंतर 3 वर्षांचा आहे आणि जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी जळगावला 1 वर्षांचा कोर्स आहे. त्याला 24-25 जिल्ह्यातून दरवर्षी मुलं येतात, शिकतात, पुढे जातात. महिला गृहिणीसाठी असे काही कोर्सेस आहेत का? असं काही वेगळा कोर्सेस महिलांसाठी नसतो, हाच कोर्स महिलांसाठी असतो. हा आता जुलैमध्ये UPSC आहे. कमीत कमी 3 वर्ष लागतात का? नाही, कमीत कमी 1.5 वर्ष लागतं. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त 3-4 वर्ष असं मला वाटतं. काही लोकांना 5-7 वर्ष पण लागली आहे, जी फोकस नाहीत, जी नोकरी करून करून करतायत, जी गायडन्स घेत नाहीये, जी ट्रायल एररवर करतायत. मग पंचवार्षिक योजना पण लागू शकते. 2 मुलं आहेत, सगळं सांभाळून अभ्यास करायचा आहे. ओके, ज्या महिलांना हे करायचं आहे, एज लिमिटमध्ये बसत असाल, नेटवर जा, एज लिमिट बघा. करायचं असेल घरच्यांचा थोडा पाठिंबा घ्या, योग्य मार्गदर्शन घ्या आणि सुरू करा. आयुष्यात हिम्मत करायला आणि प्रयत्न करायला कोणीच नाही म्हणत नाही. जरूर करा. भारतीताई. हॅलो सर, एक प्रश्न आहे. UPSC मध्ये 2014-15च्या पेपर्समध्ये पाहायला गेलं तर थोडंसं पुस्तकं बरेच रेकमेंडेड केलेली आहेत आणि अक्षरशः गोंधळ घालून टाकलेला आहे. पण प्रश्नपत्रिका ज्यावेळेस पाहिले जाते त्यावेळेस सर्व करंट ओरिएंटेड प्रश्न विचारले जातात. तर ती पुस्तकं वाचणं योग्य आहे, पण त्यांना काहीतरी मर्यादा टाकणं का बंद करून टाकावे का करंट्समध्ये आपण मासिक पेपर्स त्याला रिलेटेड करून अभ्यास करावा का? सांगतो. मस्त प्रश्न आहे आणि आता माझ्या पद्धतीने उत्तर देतो. हे जे पद आहे ना, या पदाशी संबंधित आहे याचं उत्तर. जेव्हा तुम्ही अधिकारी होतात ना तेव्हा तुम्हाला अगोदर संध्याकाळी एखादा मेसेज नाही येत की उद्या समस्या येणार आहे. समस्या काय प्रकारच्या समस्या हँडल कराव्या लागतील आणि काय स्किल्स वापरायला लागतील माहित नाही. ऑन द स्पॉट निर्णय घ्यावे लागतात. याकरता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं आहे. आपलं कॉलेजपर्यंतची प्रश्नपत्रिका कशी असते? मास्तर शिकवतानाच सांगतंय, हे जे शिकवलंय याच्यात 3 प्रश्न जास्तीत जास्त येतील, 3 पैकी 1 नक्की, आणि ते येतंय म्हणून आपण पास होतोय. समजतंय? आणि मग आपल्याला 60, 70, 80, 90 मार्क मिळतंय. या परीक्षेला किती 30-40% मार्क मिळवणारे मेरिटला आहेत.
किती? 100 पैकी असं अंदाज सांगतोय 40% मार्क म्हणजे तो पहिला देशात. तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तिथे बांधील नाहीत. तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या नॉलेजचा उपयोग करून त्या ठिकाणी बसून त्या प्रश्नांना सामोरं जाऊन उत्तर शोधायचं आहे. म्हणून पुस्तकं वाचायचे नाही असं नाही का? ते पुस्तकं जे वाचतात तुम्ही त्याच्याने तुमची मानसिकता, तुमची निर्णय प्रक्रिया पक्की होते. त्याच्या आधारे तुम्ही निर्णय घेऊ शकतात. समजतंय? आणि करंटचा बेस येतोय कारण या सगळ्या विषयांचा संदर्भ करंट परिस्थितीशी जोडला जातोय. म्हणून तुम्हाला करंटचंही करावं लागेल आणि जी टेक्स्ट बुक सांगितली एक प्रकारची ती पण करावी लागतील. ती बंद करून चालणार नाही. काही प्रश्न असे येतात 25% पाटील साहेब की त्याचं उत्तर कोणालाच येत नाही, शिकवणाऱ्याला पण येत नाही. तर आपण त्याच्याने डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. त्यांनी असं म्हटलंय का सगळे प्रश्न सोडवा? नाही येते ना, ठीक आहे ना, जे येते ते सोडवा. यू आर गेटिंग द पॉइंट. आणि प्रश्नपत्रिका सगळ्यांना सारखी असते. कोण अशा अत्युच्च कोटीची समस्या समोर आल्यानंतर आपली मानसिकता टिकवून पेपर सोडू शकतो हे त्यांना पाहायचं आहे. अरे सोपे सोपे आणि येणारे प्रश्न परीक्षेत सोडवणे याच्यात काय मोठी गोष्ट आहे? यू आर गेटिंग माय पॉइंट. पुस्तकं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतात. नेक्स्ट क्वेश्चन. नमस्ते सर. आणि आपण थांबू. हां येस सर, ऑप्शनलची निवड करताना UPSC मेन्ससाठी कोणत्या गोष्टीची दक्षता घ्यावी? येस 4 गोष्टी कराव्या ऑप्शनल निवडताना. एकदा तर 5, 7, 8 ऑप्शनलचा व्यवस्थित बारकाईने आढावा घ्यावा. त्याची पुस्तकं, त्याचा सिलेबस, त्याच्या प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न नीट अंदाज घ्यावा. एक. दुसरं, खरं पाहायला गेलं तर 2 मुद्दे आहेत जे परस्पर विरोधी काही वेळा ठरतात. एक, तुम्हाला कोणता विषय करण्याची इच्छा वाटतेय, ठीक आहे, कोणता विषय तुम्ही जास्त चांगलं करू शकाल असं तुम्हाला वाटतंय. आणि दुसरं असतं कोणता विषय परीक्षेच्या अनुषंगाने मार्क्स देऊ शकतो. तर याचं संयुक्त उत्तर असं आहे की असे विषय अगोदर काढावे की जे मार्क्स देण्याच्या परिस्थितीत आहेत सध्या, आणि त्याच्यातून आपल्याला जो आवडतो तो निवडावा. तुम्ही एकदम म्हटला मला आता मॅथ्स घ्यायचा आहे तर भयानक ॲक्सिडेंट होतो. त्या विषयाचं गायडन्स उपलब्ध आहे का? त्या विषयाचं काही मटेरियल आहे का? त्या विषयीचा चर्चा करायला तरी 4 लोक आपल्या बाजूला आहेत का? हे सगळे क्रायटेरिया आपण लावले पाहिजे. येते लक्षात? आपल्याकडच्या एका विद्यार्थ्याने 2 वर्ष जॉग्राफी घेतला आणि त्याने दोन्ही वर्ष त्याला जॉग्राफीला फटका बसला. त्याने सरळ 3 महिने बाकी असताना सोशॉलॉजी ऑप्शन निवडला. धाड 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 तो करून टाकला. आता त्याची 450 का काहीतरी पोस्ट आलेली आहे, पास झाला. यू गेटिंग द पॉइंट? सर, मी श्रुती सनेर. आताच माझा 12वीचा रिझल्ट लागला, 75%. तर ह्या स्पर्धा परीक्षांसाठी क्लासेस महत्त्वाचे आहे का नाही? बापरे, मी आता काय सांगितलं एवढं? हा, तुला ते मी आता जे सांगितलं तेच सांगतो बेटा. क्लासेस काय असतं समजून घ्या. आपल्याकडे ना ओरड खूप केली जाते आणि ते केलं पण जातं पुन्हा. स्पर्धा परीक्षांच्या क्लासेस बद्दल सांगतोय मुद्दा, बाकीचे सोडून द्या 10वी 12वी. स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचा असं बेटा, तिथे 5, 7, 8 लोक असे असतात की त्यांना तुमच्यापेक्षा 5-10 वर्षाचा अनुभव जास्त असतो. त्या क्षेत्रातला अनुभव असतो. त्यांना त्याच्यातले खाचखळगे माहिती असतात, त्याचे टेक्निक्स माहिती असतात, सरावाने करून घेणं त्यांना जमतं. ते कन्सिस्टंटली तुमच्याबरोबर असतात. ते योग्य वेळेस तुम्हाला कुठे चुकत असेल तर लगेच तुम्हाला दाखवू शकतात. या सगळ्या गोष्टी स्पर्धेसाठी आवश्यक आहे. ग्रॅज्युएशनला आवश्यक नाही, कारण ग्रॅज्युएशनला स्पर्धा नसते. इथे तुम्हाला 1 मार्क कमी मिळाला ना बेटा, 1 मार्क, तर तुमचं IASचं IRS होऊन जातं. किती मार्क? 1 मार्क. मी काय उदाहरण देऊ? मोठ्या लोकांना एक उदाहरण देतो. तुम्हाला जरासा हार्टचा त्रास झाला समजा, थोडासाच, तर 4 ऑप्शन देतो. कोणाकडे दाखवाल? लोकल डॉक्टर, आपल्या भागातला चांगला हार्ट स्पेशालिस्ट, ठीक आहे, पुण्यातला सर्वोत्तम हार्ट स्पेशालिस्ट, कोणाकडे दाखवाल? पुण्यातला सर्वोत्तम हार्ट स्पेशालिस्ट. का? आयुष्याचा प्रश्न आहे ना, जगायचं आहे. तसं बेटा आपल्याला पाहिजे असलेली ड्रीम पोस्ट मिळवायची, आयुष्याचा प्रश्न आहे. तर त्याच्यात उलट ज्या लोकांची मदत घेता येईल ना त्या लोकांची घेऊन टाकायची मदत. कशाला सोडायचं? आपण स्वयंभू वगैरे नसतो बरं का. एकूण 1000 पोस्ट ज्या भरल्या जातात त्याच्यातल्या 5 किंवा 10 लोक हे स्वयंभू असतात. मग त्यांचा ट्रॅक रेकॉर्डच लहानपणापासून असा जबरदस्त असतो. पण बाकीचे लोक बेटा गायडन्स घेतल्याने, मला आजपर्यंत असा एकही सापडला नाही की गायडन्स घेतला नुकसान झालं. किती फायदा झाला डिपेंड्स ऑन द स्टुडंट्स. पण राईट डिरेक्शन, राईट अप्रोच आणि त्याची स्पर्धा परीक्षांचे वेगळे टेक्निक्स आहे बेटा.
सिलेबस जरी पूर्ण 10वी 12वीवर असला तरी त्याचे टेक्निक्स वेगळे आहेत. कसं आहे सर, आता मी 10वीला असताना 10वीची एक्झाम दिल्यानंतर काही क्लासेसला भेट दिली, चाणक्य मंडळ त्यांच्यासारखे. पण कसं आहे त्यांची फी नाही परवडत, त्याच्यामुळे कसं आहे मध्यमवर्गीयांना थोडा प्रॉब्लेम येतो आता. तर दोन गोष्टी अशा आहेत, तुम्ही अजून सर्च करा. कमी फीमध्ये खूप चांगलं गायडन्स मिळू शकतं बेटा काही ठिकाणी. ठीक आहे. दुसरी गोष्ट, फार परिस्थिती हालाकीची असेल, मी तुम्हाला दीपस्तंभचा पर्याय दिला आहे. मध्यम असेल तरी खूप कमी फीमध्ये तुम्ही जळगावला येऊन बघा एकदा, तुम्हाला खात्री वाटली तर तुम्ही करा. माझा आग्रह बिग्रह मी कोणाला नाही. मूळची जळगावची सर. मला ते सनेरवरून समजलं. ठीक आहे. तर मला समजतंय. हे पा बेटा, तुमची आर्थिक परिस्थिती ते मेरिट लिस्ट लावताना बघत नाही, त्याच्यामुळे कोणीच आर्थिकता बाऊ करायचा नाही. पहिली गोष्ट, आयुष्यभर आपल्याला 70,000 रुपये पगाराची जर नोकरी पाहिजे असेल तर काहीतरी पेरावं लागेल ना. शेतकऱ्याला 2 लाखाचं उत्पन्न काढायला तो 70-80 हजार रुपयाचं पहिल्यांदा कर्ज काढून पेरतो, मग त्याला उगवतं. इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय रिटर्न्स भेटत नाही. दुसरा पर्याय, गव्हर्नमेंटची सियाक नावाची संस्था आहे, गव्हर्नमेंटची यशदा नावाची संस्था आहे, आणि नंतर आपला नंबर लागतो की जिथे खूप कमी शुल्कामध्ये होतं. तुम्ही यांच्या एंट्रन्स द्या, तुमचा पाया मजबूत करा, इतकं सक्षम करा की तुम्हाला गव्हर्नमेंट सीटमध्ये येऊन हे सगळा अभ्यास करता येईल. सर, बँकिंग आणि UPSC यांचा पोर्शन सेम असतो का? सेम नाही, याच्यातला काही भाग त्याच्यात असतो. 50-60% सगळ्या परीक्षांचा सिलेबस सेम कुठे ना कुठे मॅच होतो. ठीक. थँक्यू सो मच. याच्या नंतरचे प्रश्न नंतरच्या भेटीत. सर, हां, मी एक प्रश्न शेवटचे 2 प्रश्न. हां हां सर, मी आता वाचतोय डिग्री प्रोग्रामला सेकंड इयरला आहे. तर हॅलो, येतोय ना? हां येतोय ना. हां, मी डिग्री प्रोग्रामला सेकंड इयरला आहे. तर ह्या कंडिशनला मला स्पर्धा परीक्षेचं नॉलेज 0%. तर इथून स्टार्ट मी काय करू? ह्या कंडिशनला मी 0% आहे स्पर्धा परीक्षेसाठी. तर येत्या पुढच्या 2 वर्षात माझी डिग्री पण पूर्ण होईल आणि पुढे स्पर्धा परीक्षेसाठी. पहिल्या वर्षाला डिग्रीला किती मार्क मिळाले? 81%. अरे व्यवस्थित आहे एकदम. तर आता काय करायचं बेटा, आपल्या दिवसाचं नियोजन करायचं की आपल्या डिग्रीसाठी एकूण उपलब्ध असलेल्या अभ्यासाच्या वेळेस आपल्याला विशिष्ट वेळ, लेटस्ट से 60% डिग्रीला द्या आणि 40% वेळ काढून ठेवा या ॲक्टिव्हिटीसाठी. या ॲक्टिव्हिटीत पहिल्यांदा काम काय करायचं, नीट पेपर वाचायला शिका. अर्धा 1 तासच वाचायचा आणि इंग्लिश मराठी दोघं वाचायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय करायची, मी तिला सांगितलं ते अवंतर पुस्तक वाचत राहा, त्याच्याने जाणीवा प्रगल्भ होतात. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, NCERTची पुस्तकं आणि लोकल आपली जी पुस्तकं असतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, ती पुस्तकं बेसिकपासून वाचायला सुरुवात करा. कशी वाचायची? सोपं सांगतो. पुस्तक घ्यायचं आणि वाचायला सुरुवात करायचं. म्हणजे काय, आता तुम्हाला ती पुस्तकं जास्त चांगल्या पद्धतीने समजतील, कारण तुमचं वय वाढलंय. जेव्हा समजायचं होतं तेव्हा समजलं नाही, कारण लक्ष घालायचं नाही आपण. काही लोक म्हणतात सर ती 7वी 8वीची पुस्तकं घेतलं की लय लोक चिडवतात. त्यांना असं सोल्युशन देतो मी, त्याला कव्हर लावून घ्यायचं. पण ती वाचणं फार गरजेचं आहे, कारण बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरन्स पाहिजे बेटा हे करायला. समजतंय का मी काय म्हणतोय? तर तू नक्की करू शकतो बरं का छोटू. ते काही प्लॅनर्स वगैरे घे, बाहेर आणलेली पुस्तकं घे, माझ्या मेलवरून विचारत राहा, तुझ्या प्रश्नांना उत्तर देत राहील. मात्र मी आज सकाळीपासून जे बोललोय ते लक्षात घेऊन सुरुवात करायची. प्लॅनिंग नीट करा. लोक हे करायला लागतात, इतके रमून जातात की इकडे डाऊन होऊन जातात ग्रॅज्युएशनला. आज करायचे नाही, घरचे लय मारतात. ठीक आहे, बस खाली. पुढे. हॅलो सर, मी सुचित्रा पाटील. हां. सर, माझं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कम्प्लीट आहे. तर मला IES व्हायचं आहे. IES, गुड. तर मला त्याचं गायडन्स कसं भेटेल, म्हणजे कुठे करू? गेटचं सिलेबस आहे सगळं त्याला तुमच्या, बरोबर आहे. ते तुम्ही हैदराबाद करा, बँगलोर करा की पुण्यातही आता सुरू झालेलं आहे. ते काय 70-80 हजार रुपये घ्यायचे ते घेतील. त्यांना देऊन टाका एकदाचे आणि त्यांच्याकडून जेवढं करून घेता येईल तेवढं करून घ्या, शिका. नंतर 5, 7, 8 महिने मस्त रीडिंग रूम लावा एक, आणि 8, 8, 10, 10 तासांना नक्की पास व्हाल. कन्सिस्टन्सी ठेवा आणि घरच्यांना सांगा घाई करू नका. थँक्यू सर. ठीक आहे, ठीक. ओके, एक छान क्लिप दाखवतो आणि संपवतो. हे जेवढे प्रश्न आहेत, मी जरी कार्यक्रम संपला तरी मी ते थांबणार आहे. तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर संपत नाही, देत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. ओके, हे जरा बघाल प्लीज. तोपर्यंत एका प्रश्नाचं उत्तर देतो. प्री पासआउट झालेल्या मुलांना मेन्ससाठी काही संदेश द्या ना सर. तुम्ही पहिली लढाई उत्तम जिंकलात म्हणून अति आत्मविश्वासात जाऊ नका. मेन्स खऱ्या अर्थाने मेन्स असते. ठीक आहे,
या प्रिलिम पास होण्याचा उपयोग पाया मजबूत झाला आहे असं समजून जास्तीत जास्त कंट्रीब्यूट करा तुमच्या अभ्यासासाठी. तुम्ही आता थोडे पावलं दूर राहिला आहात अधिकारी बनण्याच्या. अधिक फोकस व्हा. माझा कायम एक मंत्र असतो, बेस्ट क्वालिटीचा प्लॅन करायचा आणि तो इम्प्लिमेंट होण्यासाठी संपूर्ण प्रायोरिटी द्यायची. आणि जर तो होत नसेल कोणाला तरी आपला सोबत ठेवायचा आणि त्याला सांगायचं माझ्यावर लक्ष ठेव, मी हे केलं नाही की मला हे बोल. समजतंय? मेन्ससाठी काम करताना जास्तीत जास्त ग्रुप वर्क करावं लागतं. 4 लोकांनी एकत्र बसलं पाहिजे, जे आपल्या देशात खूप अडचणीचं ठरतं. 4 लोक जास्त वेळ एकत्र बसू नाही शकत, समजतं? पण त्या 4 लोकांनी असा विचार करा, आपले काय डिफरन्सेस असतील ते बाजूला, आपण जर एकत्र आलो तर आपण पास होऊ, एवढ्या एका उद्दिष्टासाठी एकत्र बसा. आपल्याला थोडे आयुष्यभर एकत्र बसायचंय. ग्रुप वर्क नक्की करा, नक्की. मेन्ससाठी दुसरं, आजपासून मेन्स कधीही असो प्रश्न उत्तर सोडवायला सुरुवात करा. सरावामध्ये आपण कमी पडतो म्हणून क्लास 1 पोस्ट आपली जाते आणि आपण म्हणतो 12-15 मार्कांसाठीच मी गेले. अरे 12-15 मार्कांमध्ये 12-15 हजार लोक असतात. गेटिंग द पॉइंट? झालंय का? हा कुठे असताना बाप गेला आणि आई काम काय करायची तर आई दारू पाडायचं काम करायची. आदिवासी भिल्ल समाजाचा मुलगा, 20-20 किलोमीटर पर्यंत कोणी शिक्षणाचं नाव न घेणाऱ्या परिसरात राहणारा, आणि तो पोरगा ग्रॅज्युएट होतो. नंतर UPSC देण्याची हिम्मत करतो, डेअरिंग करतो. संपूर्ण झोकून देण्याची सवय कष्टाची आधीपासून लागलेली असते. हारायचं नाही असं ठरवलेलं असतं आणि 2 अटेम्प्टमध्ये हा पोरगा IAS झालाय आणि आता नांदेड जिल्ह्यामध्ये डॉक्टर राजेंद्र भारुड. मी एक स्वप्न पाहिलं नावाचं एक पुस्तक बेटा मी लिहिलं त्याच्या याच्यावर, आणि खूप सुंदर पुस्तक आहे. तेही काही कॉपी असतील, जास्त नाही आहेत, तुम्ही जरूर घ्या. खूप प्रेरणादायी प्रवास आहे. ज्यांना ज्यांना खूप मनापासून वाटतं हेच करावं असंच करावं, त्यांनी हार मानायची नाही, बिलकुल मानायची नाही. तुम्हाला माहिती आहे, हार मानणं हा आपला निर्णय असतो आणि जे काही झालंय अडथळा अडचणी अपयश त्यातून शिकणं हा आपला निर्णय असतो. तुम्ही निश्चित इम्प्रूव्ह करू शकतात. काय प्रॉब्लेम आहे? सर्वप्रथम मी महाजन सरांकडनं सॉरी मागतो की या कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही. काही अनएक्सपेक्टेड आणि अनअवॉइडेबल रिझन असल्यामुळे मी या प्रोग्रामला उपस्थित होऊ शकलो नाही. ॲक्च्युली मलाच या प्रोग्रामला यायची फार उत्सुकता होती. मला महाजन सर म्हटले होते की प्रोग्राममध्ये भरपूर 5,000 ते 6,000 विद्यार्थी येणार आहेत आणि त्यांना तुम्ही एक मार्गदर्शनाचं उदाहरण म्हणून बनू शकता. आणि ॲक्च्युली फक्त त्याच गोष्टी करता जर कोणीही म्हणजे 1-2 जरी विद्यार्थ्यांनी माझं एक्झाम्पल घेऊन IAS आणि IPS बनले असते तर ते माझ्यासाठी फारच मोठी यशाची गोष्ट राहिली असती. पण आता फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी जरी तिकडे येऊ शकलो नाही तरी सरांनी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू माझा संदेश, माझा जो छोटाशी मुलाखत तुमच्यासमोर देत आहेत तेच माझं मोठं भाग्य. लहानपणी जेव्हा मी आईच्या गर्भात होतो त्यावेळी मला माझा मोठा भाऊ आणि मोठी बहीण होती. त्यावेळी आईच्या गर्भात 3 महिन्याचा असतानाच वडील वारले होते. तर घरची नाजूक परिस्थिती होती, सर्व लोक अशिक्षित होते. तर वडिलांकडच्या मंडळींनी आईवरती दबाव टाकायला सुरू केला की आता 2 मुलं आहेत, 3रा कशाला, याचा गर्भपात करा. तर त्यावेळी माझ्या आईच्या बहिणीने म्हणजे माझ्या मावशींनी मध्ये पडून म्हटलं की ह्या मुलाचा तुम्ही गर्भपात करू नका आणि या मुलाचा सांभाळ मी करेल. पण ही देवाची देणगी असते आणि कोणत्याही बाळाचं हत्या करणं हे पाप आहे, त्याला जन्माच्या आईच्या पहिलेच. तर या हिशोबाने मग मला माझ्या आईच्या घरून, वडिलांच्या घरून आईच्या घराकडे पाठवलं, मावशीकडे. आणि एका लहानशा झोपडीमध्ये ज्या ठिकाणी माझी आजी आजोबा दारूचा धंदा करायचे आणि माझी मावशी, मग त्या ठिकाणी माझा जन्म झाला. तर त्यावेळी असं लहानपणी कोण विचारही केला नसता की हा मुलगा भविष्यामध्ये डॉक्टर का कलेक्टर होईल, एवढी नाजूक परिस्थिती होती. तर लहानपणी आई वडील आई तर किती विश्वास ठेवतात आणि ते होण्यासाठी तुम्ही किती स्वतः कंट्रीब्यूट करतात, बस एवढ्या 3 गोष्टींवर अख्खं जग चालतंय. तुम्हाला जे बनायचं आहे त्याच्यावर तुमचा पूर्ण 100% विश्वास आहे की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आदिवासी भिल्ल समाजाचा पोरग करू शकतं, अंध पोरग करू शकतं, कारण सगळे करू शकतात. मी असं नाही म्हणत आहे ते करू शकतात तुम्ही का करू शकत नाही. असं म्हटलं तर तुम्ही भारी व्हाल आणि ते खाली व्हाल. सगळे करू शकतात, जगातली प्रत्येक गोष्ट करू शकतो. इथली अर्धी लोक ही वेगळ्या क्षेत्रात जाणार आहे. कायम लक्षात ठेवा,
तुम्ही जसा विचार करता तसंच तुमच्या जीवनात घडणार आहे. तुम्ही भीतीचे विचार कराल, तुम्ही अपयशाचे विचार कराल, तर तुमच्या जीवनामध्ये तेच येईल. तुम्हाला कोण व्हायचंय ते तुम्ही ठरवा. तुम्हाला काय भावतं, काय आवडतं, काय करण्याची इच्छा आहे आणि तुमच्यात कोणते स्किल्स आहेत. खरंच जे काही व्हायचंय त्याच्याशी तुमचं काहीतरी जुळतंय की नाही. आणि असं जेव्हा तुम्हाला ठरतं आणि समजतं, त्यानंतर वेड्यासारखं त्याच्या मागे लागा. जगातली कोणतीच गोष्ट त्याच्यापेक्षा महत्वाची मानू नका. या देशाला गरज आहे अशा प्रकारे विचार करणाऱ्या तरुणांची. मग ते कोणत्याही क्षेत्रात गेले तरी चालेल. घाबरत घाबरत वावरणारे तरुण कोणताच देश पुढे नेऊ शकत नाहीत. लात मारेल तिथून पाणी काढेल अशा प्रकारचा आत्मविश्वास पाहिजे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी 1-2 अपयशे येतील, कारण त्याची कारणं मी सांगितली तुम्हाला. हे सगळं आपलं पूर्वाश्रमीच्या गोष्टींचे परिणाम आहेत. पण प्रत्येक क्षणातून, प्रत्येक अपयशातून आणि प्रत्येक घटनेतून आपल्याला शिकता येतंय का? आपल्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची आपल्याकडे यंत्रणा आहे का? ते क्लासेसमध्ये दिली जाऊ शकत नाही. मी ते तुमच्यात निर्माण करू शकत नाही. मी तुम्हाला मार्ग देऊ शकतो. तुम्हाला रोज त्याच्यावर वर्कआउट करायचंय का सांगा. जर तसं करू शकत असाल तर आजच्या 2 वर्षानंतरचा तुमचा भविष्यकाळ हा फार उज्ज्वल असेल. त्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे, बोलणं आवश्यक आहे, म्हणून तुमच्याशी बोलतोय. प्रशासनात जायचं म्हणजे फक्त कलेक्टर होणं असं नाही आहे. शेकडो प्रकारची पदं आणि हजारो संधी दरवर्षी अक्षरशः आपल्या समोर उभ्या आहेत. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस आहे, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस आहे, इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस आहे. हजारो प्रकारच्या संधी आपल्या समोर आहे. आपल्याला सगळ्यात वाईट गोष्ट जर काही असेल तर ती ही आहे, आम्हाला माहितीच नाही. आणि आम्ही म्हणतो की आम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या युगामध्ये वावरतोय. डोंबल्याचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. आम्हाला माहिती सुद्धा नाही. लोकसभेमध्ये, संसदेमध्ये अधिकाऱ्यांची पदं भरली जातात, आम्हाला माहिती सुद्धा नाही. पीठासीन अधिकाऱ्यांची पदं भरली जातात, माहित नाही. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा होतात, माहित नाही. म्हणून माहिती घ्या आणि मग झोकून द्या. प्रॉपर प्रोफेशनल गायडन्स घ्या. लवकर पोचाल जिथे जायचंय तिथे. आणि सर्वात महत्वाचं माझ्या मित्रमैत्रिणींनो, हा सगळा 8 तास याच्याकरता चाललाय की चांगली माणसं निर्माण झाली पाहिजे रे. बेस्ट क्वालिटीची माणसं. किती मोठी कीड लागली आहे माहिती आहे समाजाला. त्यावर टीका करून नाही चालणार. स्वतःच्या रूपाने त्याच्यावर आपल्याला उत्तर द्यावं लागेल. शपथ घ्या, ज्यांना ज्यांना अधिकारी व्हायचंय आणि ज्यांना ज्यांना कोणत्याही क्षेत्रात जायचंय, आयुष्यात चुकीचं काम करणार नाही. मागे गेलो तरी चालेल, अपयश आलं तरी चालेल, कोणी माझ्या पुढे गेलं तरी चालेल, पण मी चुकीचं काम नाही करणार. मी शेण नाही खाणार. तुम्हाला, तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या देशाला, तुमच्या समाजाला ना तुमचा अभिमान राहील. तुम्ही कोणत्याही पदावर असा, पद मॅटर करत नाही, माणूस कसा आहे त्या पदात ते मॅटर करतं. म्हणून माणूस घडला पाहिजे. दुसरं, लीडरशिप आली पाहिजे यार. नुसत्या पदाने तुम्ही 50% अधिकारी बघा काय प्रॉब्लेम आहेत. सगळी हुशारी आहे, लीडरशिपच नाही आहे. त्यांच्या नंतरचं दोन पलीकडे बसलेला माणूस सुद्धा इन्स्पायर त्यांच्याकडून होत नाही आणि काम करत नाही. आणि काही लोकांमध्ये अशी लीडरशिप असते की ती व्यक्ती आल्या आल्या अख्खी यंत्रणा काम करायला लागून जाते. ही लीडरशिप माणसांमध्ये आली पाहिजे. या देशाला सर्वात महत्वाची गरज असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्वाची गरज आहे. कोणीच नेतृत्व करायला तयार नाही. सगळ्यांना आरामात राहायचं आहे, डोक्याला ताण नको. कमी असलं तरी चालेल, आपल्याला शनिवार रविवार मोकळा पाहिजे, संध्याकाळी 5 नंतर निवांत राहायला पाहिजे. जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही. अपयशाच्या भीतीने मोठे मोठे स्वप्न बघत नाही या देशातले तरुण. मला जमणार नाही असं वाटून अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेत नाही. या देशाला नेतृत्वाची गरज आहे. मी काय करतोय, आय एम गिव्हिंग लीडरशिप टू एज्युकेशन फील्ड. द्यावं लागेल आपल्याला. आणि फक्त नोकरीच्या मानसिकतेने येणार असाल तर तुमचा स्वतःला सुद्धा उपयोग नाही, समाज तर फार दूरची गोष्ट आहे. आदरणीय बवले सर आलेले आहेत, उत्तम लिखाण करतायत, हे सगळे विषय मांडतायत त्यांच्या लिखाणातून. आणि आपण जेवढे तरुण बसलोत बेटा इथे, प्रचंड ताकद आपल्याला तर आहेच, पण संधी खूप मोठ्या आपल्या समोर आहेत. खूप सुंदर जग आहे. त्याच्यात या अशा प्रकारच्या विचारांनी आपल्याला प्रशासनात येता आलं पाहिजे. इथली क्लिष्टता कमी करावी लागेल. लोकांना विश्वास वाटावा लागेल प्रशासनाच्या बाबतीत. विचारा आजूबाजूला काय वाटतं प्रशासनाच्या बाबतीत. सगळे काय म्हणतात माहितीये लोक, हे काही खरं नाही या लोकांचं, हे फक्त स्वतःचं भलं करायला आले.
खरं म्हणजे सगळंच तसं नाहीये, पण आपल्या समाजात वाईट गोष्टी जास्त चर्चिल्या जातात, चांगल्या गोष्टी चर्चिल्या जात नाही. ही सुद्धा परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल. साधं जगायचं असेल, पोट पाण्यासाठी कसे तरी जन्माला येणार, कसे तरी जगणार आणि एक दिवशी मरून जाणार. किड्या मुंग्या सुद्धा असंच जगतात. आपल्यात आणि त्यांच्यात काहीतरी फरक असला पाहिजे. या जगातून जाताना हे जग जसं होतं त्याच्यापेक्षा सुंदर करून आपल्याला जाता आलं पाहिजे. स्वतःसाठी जगण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. मी आणि माझं बस, याच्या पलीकडे काहीच नाही. आपल्याला खरंच स्वतःसाठी जगताना इतरांसाठी जगता आलं पाहिजे. आणि असं उत्तम समृद्ध जीवन जर आपल्याला करायचं असेल तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपल्याला जे भावतंय आणि आवडतंय ते काम आपल्याला करता आलं पाहिजे. आज तुमच्या समोर मला का बोलवलंय, मी का तुमच्या समोर एवढ्या आत्मविश्वासाने बोलतोय, मी ते जगतोय. लोकांना काय वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. ते निवडण्याचा प्रयत्न करा. दिशा ग्रुपने खऱ्या अर्थाने या संपूर्ण परिसराला एक दिशा दिली आहे. हा ग्रुप, हा परिवार कसा चालतो माहितीये? ज्या परिवारामध्ये जो नेतृत्व आहे तो कधीच पुढे येत नाही. तो म्हणतो आपण सर्व पुढे जाऊ आणि तुम्ही पुढे चला, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि असे जीवाला जीव देणारे 20-30 लोक एकत्र येतात आणि सगळ्या भागाच्या कल्याणासाठी उभं राहतात. 1 रुपयाचा फायदा नाही त्यांना. याला म्हणतात जगणं, याला म्हणतात इतरांना समृद्ध करता करता जगणं. 1 महिन्यापासून तयारी चालली आहे. आपण इथे आलो 3 तास, आता घरी चालले जाऊ, कार्यक्रम संपला. असाही विचार करा, या दिशा ग्रुपच्या कामामध्ये आपल्याला योगदान काय देता येईल. आज तुमची माझी भेट झाली, आज 4 गोष्टी तरी समजल्या असतील. कशामुळे? त्यांच्यामुळे. त्यांचा काय फायदा? त्यांचा काहीच फायदा नाही. अरे फायद्यासाठी सगळं करायचंच नसतं. हे जग सुंदर व्हावं, या मानवजातीत आपण आलेलो आहे, या मानवजातीचं कल्याण व्हावं आणि त्या कल्याण करण्यामध्ये माझं सुद्धा काही योगदान असावं, अशा समाधानासाठी माणूस जगतो आणि अशीच माणसं उत्तम जगतात. आपल्याला काही करता येईल यासाठी जरूर त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करा. दुसरं आव्हान, आम्ही अंध अपंग आणि अनाथ मुलांसाठी जे प्रोजेक्ट केलेत, कधी जळगाव साईडला आलात तर जरूर बघायला या. तुम्हाला सुद्धा खूप प्रेरणा मिळेल तुमच्या आयुष्यात पुढे अजून चांगलं काम करण्याची. मला आपण एवढा वेळ ऐकून घेतलं. माझे अनेक मित्र, अनेक नातेवाईक, अनेक माझे जीवश्च कंठस्थ मित्र या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेत. आपण सर्व वेळ काढून, माझा परिचय अनेक लोकांना नसताना आपण दिशा ग्रुपवर विश्वास ठेवून या कार्यक्रमाला आलात. मला फार आनंद वाटला. आपल्या ऋणात राहतो. आपली एक पक्की घनिष्ठ मैत्री आणि नाता आज तयार झालंय. एक काम कराल, घरी गेल्यानंतर काहीतरी लिहून काढा. मला खात्री आहे मी काहीतरी बोललोय महत्त्वाचं, जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण ते बदलण्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. बोलण्याचं काम माझं आहे, मी ते संपवलंय. आणि त्यासाठी घरी जाऊन विचार करा की आज आपण 3 तास बसून इथून काय घेतलं, आणि दुसरं, हे जे घेतलं याच्यातलं मी आजपासून, या क्षणापासून काय करायला सुरुवात करणार आहे. यासाठी जरूर मित्रमैत्रिणींनो विचार करा. तो तुम्ही केला नाही तर हे सगळे प्रयत्न आम्ही जे केलेत याला फार फळ नाही मिळणार. म्हणून हे जरूर करा. तुम्हाला सगळ्यांना खूप मनभरून शुभेच्छा. माझी वेबसाईट ते तुमच्या पत्रकावर आहे, www.deepstam.org. माझा ईमेल, माझं नाव भारतात एकच व्यक्तीचं नाव यजुर्वेंद्र आहे. तुम्ही गुगल किंवा काही केलं तर तुम्हाला सगळा डाटा मिळेल. yajurvendra79@gmail.com. तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तुम्ही मेल करा, मी तुम्हाला उत्तर देईल. जरा 2-3 दिवस लागतात पण नक्की देईल. माझा नंबर देतो, त्याच्यावर कधीच फोन करायचा नाही, SMS करायचा. इट इज ओनली SMS नंबर 98, मी एकदाच नंबर सांगतो, 9992247655. तुम्हाला ज्यांना चांगली पुस्तकं घ्यायची असतील त्यांनी जरूर घ्या. मी कार्यक्रमानंतरही 15-20 मिनिटं इथे थांबीन. ज्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही त्यांना निश्चित उत्तरं देईन. मला माझे मित्र आदरणीय बाळासाहेब, आदरणीय नाना सर, आदरणीय सगळे, आदरणीय अध्यक्षजी, आदरणीय सचिवजी, या सगळ्या टीमने, ॲक्च्युली तुमची पदं पण नाममात्रच असतील. मला खात्री आहे की कोणाला तरी एकदा करावं आणि ते मागे लागावं लागत असेल. आता यावेळेस तुम्ही व्हा ना, मग तुम्ही म्हणा नाही मी नाही, आता ते होतील, असं काहीतरी असेल. याला म्हणतात टीम. या सगळ्या टीममध्ये मलाही मेंबर करता आलं तर करून घ्या आजपासून. पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना मी हजर राहील. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.